जय रघुवीर समर्थ. आज भाद्रपद शुद्ध अष्टमी शके 1942 दिनांक 28 जून 2020 रविवार. योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 306व्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण स्वामींच्या चरित्रातील काही भाग आपण थोडक्यात पाहत आहोत. काल आपण कल्याण स्वामींचे शिष्य जगज्जीवन स्वामी किंवा जगन्नाथ स्वामीचा डोळे मठ यांच्याबद्दल पाहिलं, जयराम गोसावी यांच्याबद्दल पाहिलं. आज जे आहे ते मुदगल स्वामी म्हणजे भिवाजी. कल्याण स्वामीच्या डोंबगावातील समाधीच्या समोर जे दासमारुती आहेत त्या दासमारुतीच्या ठिकाणीच या मुदगल स्वामींची समाधी आहे. कल्याण स्वामींचे जे उत्तराधिकारी होते, ज्येष्ठ शुद्ध 14 1761 साली त्याने देह ठेवला. कल्याणांच्या नंतर जवळपास 47 वर्ष ते होते. सन 1698 मध्ये त्याने लिहिलेला दासबोध ग्रंथ उपलब्ध आहे. त्यांचे शिष्य सामराज यांनी मुदगल स्वामींचं आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. ते असं आहे: स्वामींचे बहुशिष्य असती, स्वामींचे बहुशिष्य वर्ग जगती, त्या माझे साधू भला, नामे मुदगल योगीराज बरवा, सत्शिष्य नामा थिला, भाग्याचा वर पावला गुरुकृपा, कल्याण पावे पदा, या लागी सुख साम्राज पदवी, भोगी सदा संपदा. जय जय रघुवीर समर्थ. त्यानंतर दुसरे स्वामींचे शिष्य म्हणजे श्री दादाजी बारामतीकर. हे एक लाडके शिष्य होते. बारामतीजवळ मळद येथे मारुतीची स्थापना केली आणि त्या ठिकाणी यांची समाधीसुद्धा आहे. मळदचा मारुती म्हणून या ठिकाणाला ओळखतात. मुदगल स्वामींची सन 1698 दासबोधाची प्रत या रामाजी दादांच्या मठामध्ये आहे. छत्रपती शाहू महाराजांनी या मठासाठी इनाम जमीन दिली होती. येथील समाधी, बारामतीकरांची जी समाधी आहे तीसुद्धा सज्जनगडाच्याच पद्धतीप्रमाणे आहे. सज्जनगडावर जसं खाली समर्थांची समाधी आणि वर राम मंदिर आहे, त्याच पद्धतीने आपल्या अनेक रामदासी मठांमध्ये समाधी आणि राम मंदिर बांधलेलं आहे. भुयारामध्ये समाधी. श्री देवळे यांचे राम मंदिर. देवळे हे परंपरागत इथले पुजारी आहेत, म्हणून देवळे यांचं राम मंदिर म्हणूनच या ठिकाणाला ओळखतात. देवळे हे त्या ठिकाणची व्यवस्था पाहतात. अजून मी हा मठ काही पाहिलेला नाही. त्यानंतर त्यांचे शिष्य येतात ते म्हणजे शिवराम स्वामी आपचंद मठपती. त्यांनी 11 वेळेस हस्तलिखित दासबोध तयार केला आहे. पण बहुबारीक तरुणपणे, कामाने म्हातारपणे मध्यस्थी लिहिण्याची करणे केली पाहिजे असं जे समर्थ लेखन समासामध्ये सांगतात, त्याप्रमाणे म्हातारपणी त्यांना ते वाचता येत नव्हतं. म्हणून सन 1722 त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या अक्षरातील ग्रंथराज दासबोध लिहिलेला आहे. आज आपचंद मठामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो, त्याचं दर्शन घेता येतं. तिथले मठपती रोज त्यामधील 4था दशक जो आहे तो रोज त्या ठिकाणी त्याचं वाचन करीत असतात. शिवराम स्वामी मूळचे वाईकडच्या देशपांडे घराण्यातील. 1678 ते योगीराज कल्याण स्वामींच्या बरोबर डोंबगावी आले. तेथून सद्गुरू योगीराज कल्याण स्वामी यांच्या आज्ञेप्रमाणे ते नंतर गुलबर्ग या जवळच्या आपचंद येथे गेले. तेथे त्यांनी मठ स्थापना केली. श्री शिवराम स्वामी यांचे 2 बंधू होते. एक म्हणजे भैरवबुवा आणि दुसरे म्हणजे कृष्णाजीबुवा. या भैरवबुवा हे शिवराम स्वामींच्या बरोबरच राहून त्यांची सेवा केली, मोठ्या बंधूची. आणि कृष्णाजी जे आहेत हे सुद्धा त्यांचे लहान बंधू. भैरवबुवा यांची समाधी, यांचं ठिकाण चिंचनसूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आहे. आणि कृष्णाजी जे आहेत बंधू, यांची समाधी तामसा या ठिकाणी आहे. तामसा हे गाव म्हैसा गावाजवळ किंवा धर्माबाद आज जे महाराष्ट्रात आहे
त्या गावाजवळ तिथे मठ करून ते राहिले. याच कल्याणस्वामी परंपरेतील योगराज कल्याणस्वामी, शिवराम स्वामी, रामचंद्र महाराज, आत्माराम महाराज, काळप्पा महाराज ही जी परंपरा आहे ही आपल्या आत्माराम महाराजांचे एकेहळ्ळी मठाची परंपरा आहे. दासविश्रामधाम हा आत्माराम महाराजांचा फार विस्तृत असा समर्थ चरित्र असलेला ग्रंथ आहे. त्याच परंपरेतील आत्माराम महाराजांच्या परंपरेतील मठ म्हणजेच आपल्या योगराज कल्याणस्वामी परंपरेतील एक मठ विदर्भामध्ये भंडारा या गावी आहे. पूर्वी प्राचार्य दाढी त्या ठिकाणी मठपती म्हणून होते. आज श्री मोहनबुवा दाढी हे मठपती म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्याने मठाचा पूर्ण जीर्णोद्धार आता केलेला आहे. त्यानंतर तंजावर येथे सुद्धा जेव्हा मी गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी जयराम कुलकर्णी नावाचे एक मठपती होते. ते नोकरीनिमित्त बिदरला राहायचे, पण मठ त्यांचा जो होता तंजावर येथे होता. आज ते जयराम कुलकर्णी नाही आहेत. नंतर भालकी मठाचा आपण काल उल्लेख पाहिला अण्णाजी बुवांचा. दामरगिद्दा रामराय महाराजांचा मठ आहे. रामराय महाराजांची समाधी सन 1930मध्ये पिठ्ठलम येथे त्याने समाधी घेतली. नंतर नांदेडजवळ असणारं किंवा आमच्या धर्माबाद रत्नागिरीजवळ असणारं बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी हे एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपला मठ आहे जो कल्याणस्वामींच्या परंपरेतील आहे. श्रीराम महाराज त्या ठिकाणी मठपती आहेत. त्यांचे पुत्र रघुवीर त्या ठिकाणी आहेत. याच परंपरेतील कोंडलवाडीच्या परंपरेतील एक नारायण महाराजांचा मठ हुसेन आलम हैदराबाद येथे आहे. श्री अनंतराव रामदासी हे त्या ठिकाणी मठपती होते. आज त्यांचे पुत्र सुधीर बुवा हे त्या ठिकाणी मठपती म्हणून आहेत. श्री समर्थ, कल्याण, शिवराम, रामचंद्र, आत्माराम आणि त्यानंतर अमृतेश्वर म्हणजे अंबादास बुवा ही एक परंपरा आहे. अमृतेश्वर बुवा, अंबादास बुवा यांचे पुत्र योगीराज बुवा हे मूळचे वसमतचे आहेत. त्यांनी दासलीला हा ग्रंथ लिहिला सन 1850मध्ये. 3978 ओव्या आणि 26 अध्याय असलेला हा ग्रंथ आहे. योगीराज बुवा जे होते त्यांचे शिष्य म्हणजे भाऊराज. या भाऊराजांची समाधी औरंगाबादजवळ फुलंब्री गाव आहे. फुलंब्रीच्या जवळ निधोने या गावी आहे. या ठिकाणी पण मी अजून गेलेलो नाही. या भाऊराज स्वामींचे शिष्य रामचंद्र महाराज आडनाव त्यांचं व्यवहारी आहे. त्या परंपरेतील औरंगाबाद येथे कुंभारवाडीमध्ये अमृतेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मात्र मला जाण्याचा योग आला. माझ्या 61 पारायणापैकी 9वं पारायण मी त्या ठिकाणी केलं. त्यानंतर धुळे येथील सत्कारोत्तेजक सभा किंवा आपलं समर्थ वाग्देवता मंदिर येथे जेव्हा मी पारायणासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यत्वे मी रामदास गुणार्णव हा गंगाधर बाबांचा एक हस्तलिखित ग्रंथ त्या ठिकाणी पाहिला. बाळांक क्रमांक 1816. त्यामध्ये त्यांचा ग्रंथ आहे हा रामदास गणार्णव. 57 अध्याय 7575 ओव्या असलेला हा ग्रंथ गंगाधर बाबांनी आपली परंपरा त्यामध्ये दिलेली आहे. श्रीरामदास, माधव, केशव, गोविंद, व्यंकटेश, तुकाराम, निळकंठ, गणदेव, लक्ष्मण, गंगाधर अशी परंपरा आहे. डॉक्टर र.रा. गोसावी याने जो PhDचा प्रबंध लिहिला आणि आता ते ग्रंथरूपामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये हा सर्व उल्लेख आहे. याच शाखेमध्ये रामदास, माधव, केशव, गोविंद, व्यंकटेश आणि यानंतर दुसरी एक शाखा जी आहे ती एकोजी, तुकोजी आणि शिष्य बाबाजी विश्वनाथ महाराज किंवा बाबाजी महाराज. या बाबाजी महाराजांचा मठ अकोल्यामध्ये बाबाजी महाराज मठ म्हणून ओळखला जातो. सन 1704 ते सन 1800 हा श्री बाबाजी महाराजांचा काळ आहे. जेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींना आज्ञा दिली 1678 शके 1600मध्ये, तेव्हा कल्याणस्वामी त्या ठिकाणाहून डोंगरगावला जेव्हा निघून गेले तेव्हा मला असा प्रश्न पडला की कल्याणस्वामी तिथे नाहीत आणि त्यानंतरही समर्थ 2-3 वर्ष तिथे गडावर होते. त्या काळामध्ये
एवढे मोठे हांडे भरून पाणी कोण आणत असेल? या प्रश्नाचं उत्तर मला नारदावतारी श्री यादवस्वामी हा जो ग्रंथ आहे, आमच्या अण्णा गोसावी, मधुकर अण्णा गोसावी अंबड याने लिहिलेला जो ग्रंथ आहे, त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर सापडलं. योगीराज कल्याण स्वामींचे शिष्य जगन्नाथ स्वामी, त्यांचे शिष्य श्री यादव स्वामी हे स्वतः नारदावतारी होते. या यादव स्वामींना जगन्नाथ स्वामींचा अनुग्रह सज्जनगडावर समर्थ आणि कल्याण स्वामी असताना झालेला होता. या यादव स्वामींची योजना भगवंतांनी त्या ठिकाणी केली आणि यादव स्वामींनी पुढे त्या ठिकाणी त्या हांड्यातनं पाणी आणून समर्थांना दिलेलं आहे. आणि समर्थांची सेवा कल्याण स्वामींच्या अनुपस्थितीमध्ये, ते जेव्हा गडावर नव्हते त्या काळामध्ये या यादव स्वामी यांनी केलेलं आहे. यादव स्वामींचा मठ आज बीड जिल्ह्यातील कोयाळ येथे आहे. कोयाळ हे गाव बीड जिल्ह्यात असलं तरी अहमदनगरपासून अगदी जवळ आहे. श्री संतोष बुवा हे त्या ठिकाणी मठपती म्हणून कार्य करीत आहेत. खूप छान मठ त्या ठिकाणी आहे. भाद्रपद वद्य तृतीया सन 1759 ही त्यांची समाधी आहे. अशी कल्याण स्वामींच्या अनेक मठांची माहिती थोडक्यात आपण पाहिली आहे. उद्याचा जो भाग आहे त्यामध्ये आपण कल्याण स्वामींनी रचलेल्या आरत्या, अनेक आरत्या त्यांनी केल्या आहेत. समर्थांच्या समाधीजवळ म्हणायच्या आपण जी नेहमी म्हणतो, ब्रह्मा विष्णू हराधिक मानसी ध्याती, दयाळा मानसी ध्याती, सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनी गाती, ही आरती कल्याण स्वामीची आहे. साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझे त्याची झाले रामदासाची मूर्ती, ही सुद्धा आरती आहे. कल्याण स्वामीने केलेल्या आरती ज्या आहेत त्या आपण उद्याच्या भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.